कुकडी साखर कारखान्याकडून ऊस बिल थकवले, शेतकऱ्यांचे स्वातंत्र्यदिनी आमरण उपोषण। कुकडी सहकारी साखर कारखान्याकडून 2023 ते 24 च्या गळीत हंगामातील ऊसाचे पैसे न मिळाल्यामुळे नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांनी अखेर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे। 15 ऑगस्ट 2025 रोजी स्वातंत्र्यदिनी नेवासा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे शेतकऱ्यांनी लेखी निवेदनाद्वारे कळवले आहे। शेतकरी संजय केशव नागोडे, श्री लक्ष्मीबाई केशव नागोडे व मच्छिंद्र रावसाहेब गवळी यांनी सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की कारखान्याने 2800 रु प्रति टन दराने ऊस खरेदी करण्याचे कबूल केले होते। काही शेतकऱ्यांना पैसे दिले गेले, मात्र आम्हाला 2 वर्षांपासून पैसे दिलेले नाहीत। यापूर्वी 7 जुलै 2025 रोजी उपोषणाचा अर्ज दिला होता। त्यानंतर 4 ऑगस्ट 2025 रोजी कारखान्याचे कार्यकारी संचालक यांनी पैसे देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु सध्या टाळाटाळ सुरू आहे। शेतकऱ्यांनी म्हटले की घरात आर्थिक अडचणी निर्माण झाल्या असून चालू पिकांना खते टाकण्यासाठीही पैसे नाहीत। यामुळे शेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शासनाने तत्काळ हस्तक्षेप करून ऊसाचे थकीत पैसे देण्याची हमी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे। या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, कुकडी साखर कारखान्याचे चेअरमन यांना देण्यात आली आहे। आज आपण नेवासा तहसीलदारांना निवेदन दिलं आहे, नेमकं ते कशा बाबतीत निवेदन दिलं आहे? कुकडी सहकारी साखर कारखाना यांनी आमचा 2023-24 या हंगामात 2800 रुपयांनी ऊस भाव देऊ म्हणून ऊस नेलेला आहे। तर आम्हाला 2200 रुपये भाव दिला। वरील राहिलेले पैसे 1.5 वर्ष झाले तरी देईना, देऊ म्हणतात आणि पैसे देईना। आज आम्ही अडचणीत आलेलो आहे, म्हणून आम्ही उपोषणासाठी 15 ऑगस्ट रोजी उपोषणासाठी अर्ज दिलेला आहे। म्हणजे ऊस भाववाढी संदर्भात आपल्याला लेखी दिलं होतं का काही कुकडी सहकारी कारखान्याने? नाही, भाववाढीची लेखी नसती राहते। ते आपल्या घरी आलते म्हणे आम्ही 2800 रुपये भाव देऊ आणि आम्ही ऊस दिलं त्यांना, आणि काही लोकांना दिलं ना त्यांनी 2800 काही लोकांना दिलेलं आहे त्यांनी। काही लोकांना दिला आणि आपल्याला दिलं नाही, आपल्यावर अन्याय झालाय, दिलं नाही, आपल्यावर अन्याय झाला असं म्हणायचं आपल्याला। आम्हाला बी देतो म्हणले होते, पण आता आहे ना आमची दखल घेईन ती राव जगताप कुकडी सहकारी कारखाना। आपण काय बोलणार या बाबतीत? त्याचं आमचे पैसे देऊन टाकायला होईल बुवा। 1.5 वर्ष झालं, आज देतो उद्या देतो परत देतो, का ठेवा आज देते, पण पैशाचं काही विषय येत नाही, काय नाही। तुमचं काय नाव पूर्ण? मच्छिंद्र रावसाहेब गवळी, राहणार दिदी। आणि किती एकर क्षेत्र आहे आपलं? आपलं 2-4 एकर क्षेत्र आहे। 4 एकर आपलं ऊसाचं पीक असं। हे कारखान्यासंदर्भात कारखान्याने आपल्या सोबत भ्रष्टाचार केलाय असं म्हणायचं का आपल्याला? भ्रष्टाचार नाही म्हणायचं बरं का, आम्हाला भ्रष्टाचार आमचे पैसे राहिले तेवढे द्यावा आम्हाला तेवढे। नाही, आपण आरोप केलाय का काही लोकांना पैसे दिले त्यांनी 2800नी व आपल्याला 2200नीच पेमेंट केलंय? आम्हाला बी नाही देत नाही म्हणत, ते देतोच म्हणते, पण द्यायला पाहिजे। आमचं इच्छा एवढी, आम्हाला फक्त पैशाची मतलब शेतकऱ्याचे पैसे देऊन टाकावं, कारण की आम्ही लय अडचणी, आम्हाला खातं टाकायला पैसे नाही बुवा दादा। आणि तुमच्या माध्यमातून आम्ही राहुल दादाला, कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या राहुल दादाला विनंती करतो, आमचे पैसे देऊन टाका। राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट।